येऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत प्रत्येक पक्षाने तयारी पूर्ण असल्याचा डंका वाजवला असला तरी प्रत्यक्ष चित्र पूर्णपणे गोंधळलेला आणि दिशाहीन आहे। निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले तरी एका पक्षाने उमेदवारांची नीट आखणी करून दाखवलेली नाही। घोषणांचा गाजावाजा वेगळा आणि आतला गोंधळ वेगळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। वार्डात एकाच पक्षातून 2-2, 3-3 इच्छुक मैदानात उतरले आहेत। यामुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळून वर आला असून काही कार्यकर्ते तर थेट बंडखोरीच्या मोडमध्ये गेले आहेत। अनेक ठिकाणी इच्छुकांनी उघडपणे पक्ष नेतृत्व विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे। काही संभाव्य उमेदवारांनी तर पक्षांतराच्या चाचपणी सुरू केल्याचे राजकीय वर्तुळात उच्चारले जात आहे। या सर्वात गंभीर बाब म्हणजे ज्यांच्यावर संघटन उभं करण्याची जबाबदारी आहे असे वरिष्ठ नेतेच पूर्णपणे गोंधळलेले आणि निष्क्रिय दिसत आहेत। तिकीट वाटपाचा ठोस आणि पारदर्शक आराखडा अजूनही तयार झालेला नाही। परिणामी पक्षांमध्ये अविश्वास, संशय आणि रोषाचं दाट धुकं पसरलं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात काल युतीबाबत महत्त्वाची बैठक झाली असली तरी तिकीट वाटपावरून दोन्ही पक्षात तापलेलं वातावरण शांत होण्याची चिन्ह नाहीत। कोणाला जागा मिळणार, कोणाला डावलणार यावरून पक्षांमध्ये तणाव, आरोप प्रत्यारोप आणि अस्वस्थता साफ जाणवते। दोन्ही पक्षांतून पक्षांतराचे मोठे स्फोट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी स्पष्टपणे व्यक्त केली आहे। यात आणखी एक धक्कादायक ट्विस्ट म्हणजे काही पक्षांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले असले तरी त्या नावांना त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाही म्हणायला सुरुवात केली आहे। या बंडखोरीमुळे पक्ष नेतृत्वाची झोप उडाल्याची चर्चा सर्वत्र आहे। सध्याच्या घडामोडींचा वेग पाहता दर्यापूरची निवडणूक तुफानी, विस्फोटक आणि अनिश्चिततेकडे झेपावत आहे। येणाऱ्या काही दिवसात राजकीय नकाशा उलथून टाकणाऱ्या घटना घडण्याची पूर्ण शक्यता आहे। दर्यापूरचं राजकारण सध्या अक्षरशः धुमसत आहे।